नमस्कार, माय महानगरच्या लाईव्ह मध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो. आपण पाहतो 12वीचा निकाल आज लागलेला आहे. HSCचा निकाल आज जाहीर झालेला आहे आणि या निकालामध्ये मुलींनी बाजी मारलेली आहे. या निकालामध्ये खरं तर सर्वांचं लक्ष लागलेलं होतं आणि हा निकाल कसा असेल, पालकांसह विद्यार्थ्यांचं लक्ष लागलेलं होतं. आणि मी सध्या या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, विक्ट्री करून हे सगळे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले हे विद्यार्थी आहेत. रुईया महाविद्यालयातील हे सगळे विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांनी खरं तर वर्षभर मेहनत करत, चांगला अभ्यास करत आणि आता उत्तीर्ण इथे झालेले हे सगळे विद्यार्थी, त्यांच्याशी आपण संवाद साधणारच आहोत. मग आपण त्यापूर्वी आपण निकाल कशा प्रकारे लागलेला आहे, निकाल कोणत्या विभागाचा किती लागला हे सुद्धा आपण या लाईव्ह मधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण पाहतोय की या विद्यार्थ्यांसोबत चर्चा करण्यापूर्वी साधारणतः निकालाबाबत जर आपण एक नजर टाकली तर निश्चितच हा निकाल पूर्णपणे राज्यभरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि याच्यामध्ये आपण पाहतोय या सर्व विद्यार्थ्यांशी आपण चर्चा करणार आहोत. कशा प्रकारे अभ्यास त्यांनी केला, किती गुण त्यांना मिळालेले आहेत, सगळी माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. त्यानंतर आपण जाऊन विद्यार्थ्यांशी बातचीत करूया. तुझं नाव काय? वीणा. किती टक्के मिळाले? 86.63. वर्षभर कसा अभ्यास केला आणि आता निकाल लागला? आता खूप खुश आहे वर्षभर, म्हणजे खूप मेहनत केली स्टार्टिंग पासूनच आणि सगळ्या शिक्षकांनी पण खूप मदत केली, पेपर वगैरे सॉल्व्ह केले. तुझं नाव काय? अनन्या. किती टक्के मिळाले? 81. रिझल्ट लागला, रिझल्ट बघितला तेव्हा कसं वाटलं? खूप छान वाटलं, म्हणजे जेवढे एक्सपेक्टेड होते तेवढे तर नाही आले, थोडे कमी आले, पण अभ्यास जेवढा केलेला तेवढ्याप्रमाणे व्यवस्थित मिळाले. या ठिकाणी पाहतो आपण पेढा आणलेला आहे विद्यार्थ्यांना भरवण्यासाठी. आणि हा पेढा भरून याचं निश्चितच आपण ज्यावेळेला म्हणतो की पेढा हा कोणत्याही क्षणी कोणतीही विक्ट्री मिळते आणि त्यावेळेला विक्ट्री मिळाल्यानंतर त्याचं आनंद आणि सेलिब्रेशन जे आहे ते पेढा भरून केलं जातं. आणि तेच आपण पाहतो या ठिकाणी विद्यार्थी एकमेकांना पेढा हा भरवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि खरं तर 12वी मध्ये जे उत्तीर्ण झालेले आहेत ते सगळे हे या ठिकाणी आपण पाहतो की इथे हे सगळे सगळे विद्यार्थी हे आपल्याला इकडे आनंद उत्सव साजरा करताना पाहायला मिळत आहे. आणि त्यांच्याशी संवाद जो आहे आपण या ठिकाणी साधणार आहोत. पेढा वाटून 12वीच्या निकालाचं सेलिब्रेशन जे ते केलं जात आहे हे आपण इकडचे दृश्य पाहतो. ते संवाद साध्या. नाव का तुझं? रिधान पेडणेकर. रिदान, किती टक्के मिळाले तुला? 84.17. रिझल्ट लागला, पहिला रिझल्ट बघितला, कसं वाटलं? मस्त वाटलं. मॅथ्स साठीच अपेक्षा होत्या आणि मॅथ्स मध्ये 96 आले, मग त्याबद्दल आवडतीचा विषय होता? आवडतीचा विषय होता. कसा अभ्यास केला? दिवस रात्र म्हणजे अभ्यासच होता. जेई पण होता, सीईटी पण आणि बोर्ड्स पण, म्हणून सीएस घेतलेलं आणि सीएस मध्ये पण चांगले मार्क भेटले, वाढले पर्सेंटेज. आता चांगलं कॉलेज भेटण्याची अपेक्षा आहे इंजिनिअरिंग द्वारे. स्टडी पॅटर्न बदललं होतं यावेळी? नाही नाही. अभ्यास करताना भीती वाटली? हा, भीती वाटायची, पण पेपरला अभ्यास पूर्ण असायचा म्हणून भीती नाही वाटायची. पेपर एकदम कॉन्फिडन्सने जायचं, पूर्ण कॉन्फिडन्स. आपण पाहतो इकडचं हे सेलिब्रेशन सगळे हे विद्यार्थी एकमेकांना भरवत आहेत. आणि या सकाळमध्ये ते हा भिरून पेढा भरून हा त्यांना खरं तर या ठिकाणी हा त्यांचा आनंद आपल्याला पाहायला मिळतोय की ते पूर्णपणे 12वीचा जो निकाल हा लागलेला आहे राज्याचा, त्याच निकालाचा आता इकडे आनंद जो आहे तो आपल्याला हा इथे पाहायला मिळत आहे. विद्यार्थी हे जे आपण पाहतो इकडे पाहायला मिळत आहेत. आपण आणखी विद्यार्थी आहेत त्यांच्याशी संवाद आपण या ठिकाणी साधणार आहोत. त्यांच्याशी बातचीत आपण या ठिकाणी जे ते करणार आहोत. सगळ्यांना आपण पाहतोय पेढा भरून खरं तर त्यांना हा सेलिब्रेशन जे ते त्यांचं करत आहेत. आणि इथे पाहतो ही पूर्ण आनंदाची बाब आहे. त्यांना आपण पाहतोय त्या ठिकाणी सगळे हे पेढा भरून ते सगळे या ठिकाणी आनंद हा केला जातोय. नाव का तुझं? सानिका शिंदे. 79. रिझल्ट लागला, पहिली रिएक्शन? खूप मस्त वाटलं, एक्सपेक्टेड नव्हते. आवडतीचा विषय? लॉजिक. विषय जास्त लॉजिक. तर हे सगळे विद्यार्थी पाहतोय आपण वर्षभराचा अभ्यास केल्यानंतर 80, 90, त्यानंतर 95% हे सगळे मिळवलेले हे सर्व विद्यार्थी आपण आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि हे सर्व विद्यार्थी त्यांचा अभ्यास आपण पाहतोय त्या ठिकाणी केल्यानंतर हे सगळे विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतात. आपण आणखी विद्यार्थी त्यांची संवाद साधूया. नाव काय तुझं? दीप परब. किती टक्के? 90.67. 0.67. खरं तर 90% मिळवणं हे फार कठीण असतं. मात्र ह्या विद्यार्थ्यांना पाहिलं की त्यांच्याकडे बघून असं वाटतं की अभ्यास करून सहज मिळवता येतील. तर त्यांच्याशी आपण जाणून घेऊया. 90%चा निकाल लागतो, बघितल्यानंतर पहिली रिॲक्शन? मला एक्सपेक्टेड नव्हती. मी असं 89, 80 मध्ये येणार होतं असं वाटलं, पण आले 90. माहित नाही कसं काय. कसा अभ्यास केला, काय केलंस काय त्यासाठी? मी खरं तर बोर्डच्या प्रत्येक 1 दिवसाआधीच अभ्यास केला. फक्त रिव्हिजन सारखंच करायचो, पण एक स्कूलच्या कॉलेजेसच्या एक्झाम मध्ये सारखा अभ्यास होऊन जायचा.
सो बोर्डच्या वेळी मी जास्त म्हणजे चिलत होतो, मी काय असा एवढा अभ्यास नाही केला. कधी पॅटर्न बदललं होतं का? नाही तसंच होतं, त्याची किती क्वालिटी वाटत होती का एकदम? नाही नाही हा. तर ही पाहतो हे आनंद आपण पाहतो त्यांच्या चेहऱ्यावरती, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती असलेला आनंद. तुझं नाव शर्वानी 89.1 फर्स्ट रिएक्शन रिझल्ट बघितलं त्यांचं. खूप चांगला वाटलं मला. लाईक हा एक्सपेक्टेड होते काइंड ऑफ तेवढे, सो चांगलं. पॅरेंट्स काय मत? ते पण बोलले लाईक इट वॉज गुड. तर आपण पाहतोय इकडे आता साधारणतः पाहतोय की हे सर्व विद्यार्थी, त्यांना आपण हे सुद्धा विचारणार आहोत आता कशी तयारी, पुढची तयारी ते काय करणार त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. तुझं नाव काय मित्र? यथार्थ किती टक्के मिळेल? 93.67. आता मला सांग काय तयारी केली होती अभ्यासासाठी आणि एवढे चांगले मार्क? तयारी तर काय आपण 1 महिना आधी सुरू करतो तसंच होतं. चांगला पेपर गेले सगळे. आवडतीचा विषय कुठला? सायकोलॉजी. कुठल्या विषयात चांगला मिळाला? सायकोलॉजी मध्ये चांगले मिळाले. बरं, आता मग पुढचा कशा प्रकारे अभ्यास असणार आहे काय? पुढचा आता एवढा काही विचार नाही केलाय सध्या तर. तर आपण पाहतोय या ठिकाणी हे सर्व विद्यार्थी इकडे त्यांच्याकडे आपण पाहतोय या सगळ्या ठिकाणी जे सर्व विद्यार्थी हे इकडे आपल्याला सेलिब्रेशन असेल ते आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. आणखी विद्यार्थी आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत. त्यांचं या ठिकाणी मत काय जाणून घेणार. तुझं नाव? श्रद्धा सुतार किती टक्के मिळाले? 90.67. कसा अभ्यास केलास आणि कसे म्हणजे जेव्हा रिझल्ट बघितला फर्स्ट रिएक्शन काय होती, मुळात अभ्यास कसा केला? ऍक्च्युली मी एकटी राहत होती. मी डिसाईड केलं होतं की 18च्या आधी सगळं स्वतः शिकायला पाहिजे. सो 12च्या आधी मी एकटी मूव्ह इन झाली आणि फुल बोर्ड जसं एकटं स्टडी केलं. फर्स्ट रिॲक्शन माझ्या ताईसोबत बघितलं होतं आणि रिझल्ट नोट झाल्यानंतर सगळे खूप शॉक झाले आणि एव्हरीवन वॉज व्हेरी हॅपी. सोबत म्हणजे सख्खी बहीण आहे? नाही माझी दीदी घरी आहे ती. हा. मग आता पुढचा कसा काय अभ्यास, कुठे मे बी BA सायकोलॉजी, बट अजून असं काय एक्झॅक्टली ठरलं. तुझं नाव काय? माझं नाव राधा नीरज चारखानीस आणि मी इंग्रजीमध्ये पहिली आलेली आहे. 91 मार्क मिळालेले आहेत आणि ओव्हरऑल ॲग्रिगेट 89% असे मला मिळालेले आहेत. पुढे आता कल माझं अर्थशास्त्र आणि भाषांमध्ये आहे, तर त्यात मी काहीतरी करू इच्छित आहे. आणि आवडीचा विषय कुठला होता? आवडीचा विषय मला अर्थशास्त्र आणि भाषाच होत्या सगळ्या. पण इंग्रजीमध्ये सगळ्यात जास्त मार्क आले. हो. मग थोडंसं कुठेतरी गणित बदललं असं वाटलं? नाही वाटलं तर नाही, म्हणजे जेवढे मार्क मला अपेक्षित होते तेवढे मिळाले पेपर लिहिल्यावर आणि खुश आहे मी माझ्या मार्कांनी. अभ्यास वर्षभर करतात विद्यार्थी, त्यावेळेला दडपण असतं त्याच्यावरती, काय सांगशील? दडपण तर असतंच, पण शेवटी ते 3 तास आपण जे लिहितो त्याच्यावर सगळं अवलंबून असतं. तर मी तेच म्हणेन की 3 तास ते शेवटचे आपल्या सगळं लावून ते पेपर लिहायचे, मग सगळं सारखी लागतं म्हणजे ते दडपण आणि सगळं. तर विद्यार्थ्यांकडून आपण जाणून घेतोय की शेवटचे 3 तास असतात परीक्षेच्या वेळेला, जेव्हा एक्झाम्स असते, जेव्हा परीक्षा असतात, तेव्हा जो केलेला अभ्यास असतो आणि तेव्हा जो पेपर लिहायचा असतो तो अतिशय महत्वाचा असतो. कारण त्यावेळेला पेपर लिहिताना संपूर्णपणे लक्ष आपलं त्या उत्तरावरती असतं, तर निश्चितच चांगले मार्क मिळतात. आणखी विद्यार्थी त्यांच्याशी आपण बातचीत करणार. नाव काय तुझं? ध्रुवी शाह. किती टक्के मिळाले? मला 94% मिळाले. फर्स्ट रिएक्शन काय जेव्हा रिझल्ट लागला? मला नाही वाटलं होतं की एवढे मिळणार. मला असं वाटलं होतं 92, 93 किंवा येतील, पण खूप खुश आहे मी. वाटलं नव्हतं पण आले. मग नेमका अभ्यास कसा होता? मी जसं तर हुशारच आहे, तर मी असं 2 तास मतलब पढाई को मराठी. आता पुढचं कशा प्रकारे शिक्षण, पुढे आता काय करणार? मी आर्किओलॉजी करणार आहे. मला आर्किओलॉजिस्ट बनायचं आहे. त्याच्यासाठी मी गुजरातमध्ये सोचते की तिकडे मी डिग्री करायची आणि मग. येस, तुझं नाव काय? माझं नाव अवनी देवधर. यंदा ही मुलींचा निकाल सर्वोत्तम लागलेला आहे, त्याच्यावरती रिएक्शन काय? मुली बेस्टच असतात, सो ऑफकोर्स मुलींचाच निकाल बेस्ट लागणार होता. तुला किती टक्के मिळाले? मला 92.17% मिळालेत आणि मला पुढे सायकोलॉजी करायचंय. फर्स्ट रिएक्शन काय होती जेव्हा निकाल माझी बघितला? फर्स्ट रिॲक्शन छान होती, कारण की संस्कृत आणि लॉजिक मध्ये पूर्ण मिळाले 100, म्हणून मी खुश होते. पण थोडे अजून चालले असते, असंही होतं की चालले असते अजून थोडे मिळून. पॅटर्न कसा होता अभ्यासाचा? पॅटर्न मला जसं जमायचं तसं मी थोडा केला. असा काही प्रचंड अभ्यास खरंच केलेला नाहीये, पण जेवढ्याची गरज होती तेवढा केला. पॅरेंट्सचं रिएक्शन काय होते जेव्हा? ते खूप खुश होते, खूप खुश होते. तुझं नाव काय? माझं नाव श्रुती विशाल पतंगे आणि मला 88.33% मिळाल्यात.
आणि मला थोड्या होत्या अपेक्षित, पण मला 85च्या वर देखील होते. सो मी खूप खुश आहे. घरी सुद्धा खूप एकदम सगळे एकदम खुश आहेत. सगळ्यांचे फोन्स वगैरे येत आहेत आणि सगळ्या शुभेच्छा सगळ्यांकडून. आता कुठला अभ्यास करणार पुढे? मला बीडेस करायचं आहे, बॅचलर्स इन डिझाईन. त्याच्यासाठी मी वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झाम दिल्या. कॉलेजच्या शिक्षकांकडून कशा प्रकारे अभ्यास? कॉलेजच्या शिक्षकांमुळे आम्हाला खूप खूप मदत झाली. म्हणजे PIP प्रोग्राम सर्व टीचरांनी आम्हाला खूप एक्झाम चेकिंग वगैरे करून आम्हाला खूप छान सांगितलं. आम्ही सुधारणा करण्यात आल्या. हा, मित्र तुझ्याकडे येतो मी. तुझं नाव काय? कौस्तुभ मंगेश या गोष्टी किती टक्के मिळाले? मला 87.17 मिळाले विथ स्पोर्ट्स. आवडता विषय कुठला? माझा मॅथमॅटिक्स. विथ स्पोर्ट्स. मला जाणून घ्यायला आवडेल कोणत्या खेळामध्ये तू हुशार? मी कॅरम खेळतो. मी नॅशनल प्लेअर आहे कॅरमचा आणि माझ्याकडे 3 टायटल्स आहेत टीम चॅम्पियनशिपचे. सिंगल मध्ये अजून मी काही केलं नाही, पण मी प्री क्वार्टर पर्यंत पोहोचलो. मग अभ्यास आणि खेळ कसं काय मॅनेजमेंट असेल? मी यावर्षी तरी खेळाला थोडी कमी प्रायोरिटी दिलेली, पण तरी पण मी काय सांगेन ते, जर कोण खेळत असेल स्पोर्ट तर सोडू नका प्लीज, कारण सुटल्यावर तो गॅप परत रिकव्हर करायला खूप मेहनत लागते. तुझ्यासोबत घडलं तसं? हो, माझ्यासोबत खूप आता झालं. आता माझी परत मॅचेस सुरू होणार आहेत, तर मला तर परत कमबॅक करायचंच आहे. काही झालं तरी इंजिनिअरिंग करणार आहे मी पहिलं तर. खूप अभिनंदन तुझं, कारण खेळ आणि अभ्यास दोघांमधला फरक समजून जे काय आता टक्के काढले त्यासाठी खरंच खूप खूप अभिनंदन. तुझ्याकडे येतो. तुझं नाव काय? ध्रुव गाणेकर. किती टक्के मिळाले? 85.17. पहिली रिएक्शन काय होती? पहिली रिएक्शन तर अनएक्सपेक्टेडच होते, तरी चांगली होते. पण काय वाटतं की प्रत्येक वेळेला मुली पुढे जातात, आपल्या मुलं का मागे राहतात? असं काय नाही. नाही कुठेतरी अभ्यास कमी पडतो. हा, ते जरा काय केलं पाहिजे? मुलांनी काय केलं पाहिजे तुझ्या मते? काय नाही, कन्सिस्टन्सी ठेवायला पाहिजे हा अभ्यासावरती. नक्की पुढे जातील सर्व. हो, Yes. तुला तुझा रिझल्ट बघितल्यानंतर फर्स्ट फर्स्ट रिएक्शन तीच अनएक्सपेक्टेडच होता हे. मग काय मत? खूप चांगले होते, कारण हा साधारणतः पाहतोय हा ही विद्यार्थ्यांची धमाल आहे. खरं तर 12वीचा निकाल म्हटला ना की पहिला टप्पा 10वीचा असतो, त्यानंतर दुसरा टप्पा 12वी असते आणि तिसरा टप्पा हा डिग्री असतो. पण आता खरं तर 2 टप्पे या विद्यार्थ्यांनी पार केलेले आहेत त्यांच्या शैक्षणिक आयुष्यातले, आणि निश्चितच आपण पाहतोय की हा महत्वाचा टप्पा गाठल्यानंतर या सगळ्यांच्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती हा आनंद आपल्याला पाहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांशी आपण जी ती बातचीत केलेली आहे, विद्यार्थी सुद्धा आपल्याला या ठिकाणी आनंदी पाहायला मिळत आहेत, आणि दरम्यान संपूर्ण विद्यार्थ्यांचे मार्क, त्यांचा अभ्यासक्रम या सगळ्यावरती आपलं लक्ष आहे. त्यांनी सुद्धा बातचीत आपल्याशी केली. या पुढे सुद्धा आपण या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका.